सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता भरत आपण या. त्याचबरोबर आदित्य आपलं जे कॅश प्राइज आहे ते स्वीकारण्यासाठी आदित्य आपण या. चला भरत आपण या. विथ द बॅट 28 धावा आणि त्याचबरोबर एक विकेट देखील गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आदरणीय राजेश दादांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार आपण देणार आहोत. आदरणीय उत्कर्षदादा पाटील त्याचबरोबर मकरंददादा पाटील यांच्या माध्यमातून सामन्याचा पुरस्कार आपल्याला सौजन्य केला गेला आहे. तर आपण देऊयात राजेश दादांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार. वेल प्लेड भरत. का बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, लाजवाब फलंदाजी या ठिकाणी ती मेजवानी देखील आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजीचा. आणि सिद्धेश आपण देखील यायचं आहे. राजेशदा थांबायचं आपण आपल्या शुभसे कॅश प्राइज द्या सिद्धेशला 3 षटकारांसाठी. खाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं सिद्धेशसाठी. हार्ड लक सिद्धेश. आज खऱ्या अर्थानं हा हिरा पुन्हा एकदा चमकताना आपल्याला पाहायला मिळाला. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हॉट यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवर स्क्वेअर ड्राईव्ह खेळलेला. स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं अंतःकरणापासून स्वागत आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी भव्य आणि दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूने कुर्लाई ट्रान्सपोर्ट सफाळे प्रभागातील संघ मैदानामध्ये उतरलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याकरिता. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई माऊली नंदाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीमध्ये. चांगला बॉल आहे, निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता आपण पाहू शकलात. सेकंड राऊंडला ही सुरुवात आजच्या दिवसामधील 7वा सामना आपण विद्यमान स्थितीमध्ये पाहतोय. या आधीच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आई नागदाई देवी साखरे संघाची. थरारक सामना राहिला, शेवटच्या चेंडूपर्यंत निघून गेला होता. 1 चेंडू आणि 6 धावा असं खूप सुंदर समीकरण आपण अनुभवलं. आणि त्यानंतर सेकंड राऊंडमधील ही निर्णायक लढत सुरू होत आहे. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. तुषार गरड टुका यांच्या माध्यमातून अफलातून यष्टी रक्षण झालेलं आहे. पहिला झटका लागतोय आई माऊली नंदाडे या टीमला. घेऊयात एक छोटासा ब्रेक, येऊयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत सेकंड राऊंडमध्ये. शॉर्ट टर्म क्रिकेट आणि अशा स्थितीमध्ये झालेली सुरुवात अफलातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर आयुषच्या माध्यमातून गुड बॉलिंग. त्याच्या देह यष्टीवर प्लेअर ऑफ द मॅचचा आकर्षक स्वरूपातील टी शर्ट आपण पाहतो. याच्या दिवसामध्ये आयुषची कामगिरी चांगली राहील आहे आणि आपल्या कामगिरीमधलं सातत्य तो कायम राखतोय. नव्याने फलंदाज झालेले आहेत 3ऱ्या क्रमांकावर मिस्टर सुनील.
यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून खेळलेले आहेत. इनफिल्डच्या अगदीच मस्तकवर दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावा. अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असा फटका आहे, कारण सुरुवात थोडीशी संथ आणि शांत झाली होती. त्यानंतर मात्र सुनीलने चांगला फटका सजवला मिड ऑफच्या परिकक्षावरून. नेत्रलोचक स्वरूपातील चौकार. संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट 6 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडे. आयुषचा पुढील बॉल. हा फुलटॉस आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार खेचलेले आहेत. खूप सुंदर फटकेबाजी. फुलटॉस मिळाला आणि त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे सुनील या फलंदाजाने. 2 चेंडूंमध्ये टकाटक स्वरूपामध्ये 2 चौकार. धाव फलक जाऊन पोहोचतो फलकावर ॲक्युरेट 1 0. 10 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर फटकेबाजी. जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलेले आहेत. पहिला चेंडू प्रॉपर रडारमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर एक फुल टॉस मिळाला. आयुषच्या विरोधामध्ये खूप चांगला आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे सुनील या फलंदाजाने. बॅक टू बॅक बाउंड्रीज त्याच्या अकाउंटमध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. आयुषचा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला चेंडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 0. 10 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण सद्यस्थितीमध्ये पाहू शकाल. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी विभागातील ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. मागील 30 ते 40 दिवस आयोजकांनी घेतलेली भरपूर मेहनत आणि त्या मेहनतीचं फलित मात्र आता उभं राहिलेलं आहे. बंटी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नितीनजी पवार साहेब, हर्षद शिंदे साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जतीनजी पवार, अनिकेतजी पवार, राजेश शिंदे, सुरेंद्र शिंदे, भूषणजी डोंगरे आणि अमर शेलार हा संपूर्ण ग्रुप एकत्रित आलेला आहे. म्हणतात ना की या फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो, दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. एकीचं बळ फार मोठं आहे. युनिटी इज अ स्ट्रेंथ आणि ती एकी आपल्याला पाहायला मिळते. श्री कुर्लाई क्रीडा मंडळ सरतोडीच्या वतीने श्री कुर्लाई मातोश्रीच्या आशीर्वादाने शृंगारलेला हा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगली युनिटी या ठिकाणी दर्शवली जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की तुम्ही अपील नक्की कुठे करतायत. नितेश कदम यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आहे. तुम्ही मुख्य पंचांकडे मागणी करा. मुख्य पंचांचं बोट आकाशाकडे ऑलरेडी स्थिरावलेलं आहे आणि म्हणून नितेश कदम यांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल सध्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2ची सुरुवात विकेटच्या सहाय्याने. 10 धावा आहेत फलकावर. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. आई माऊली नंदाडे प्रथम फलंदाजी करत असताना त्यांना मात्र थोडंसं थांबवण्यात आलंय. 2 चौकार जरूर आले, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये लगेचच पुनरागमन करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सागर. चांगली सुरुवात त्याने केलेली आहे विकेटच्या सहाय्याने. 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष, प्रत्येक चेंडूवरती एक नवीन कसोटी तुमच्या समोर येणार आहे. जेव्हा चेंडू कमी असतात तेव्हा मात्र एक एक क्षण हा महत्त्वाचा असतो. जेवढं शॉर्ट टर्म क्रिकेट होऊन जातं तेवढा मात्र प्रत्येक चेंडूचं व्हॅल्युएशन हे वाढत जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर त्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. ॲक्युरेट 10 धावा खर्च करण्यात आल्या आणि त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची धार कितपत आपल्याला बघायला मिळेल हे लक्ष वेध आहे. खूप चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. आई माऊली नंदाडे संघ 4 षटकांमध्ये आयडियल स्कोरचा विचार जर आपण केला ॲटलिस्ट या मैदानामध्ये जर इतिहासाची चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानं जर आपण उलगडली तर या मैदानावर 40-45 स्कोर हा चांगला ठरू शकतोय 4 षटकांमध्ये. या आधी मॅचची समरी जर आपण पाहिली तिथे धावा डिफेंड करत असताना खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. पहिल्या सत्रामध्ये 55 धावा केल्या होत्या साखरे टीमने आणि 56 धावा डिफेंड करत असताना त्यांना सुयश प्राप्त झालं. 45-50 ही एक चांगली टोटल ठरू शकते 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. खूप सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल हा चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर राईज झाला आणि चांगला कट देखील होत असताना हलकसं नागमोडी वळण बघायला मिळालं. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगत आहोत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सागरच्या माध्यमातून
शॉर्टपुलचा फटका आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडे डबल माइंड सेट, संदिग्धतेची ही अवस्था आणि तत्पूर्वी डबलचं रोटेशन. हळूवार पद्धतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रत धावा मात्र जोडल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 13 या धावसंख्येवर. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेटच्या दिशेने झेल परिपूर्ण करण्यात आलाय. आणखीन एक झटका लागलेला आहे आई माऊली नंदाडे या संघाला. या षटक क्रमांक 2 मध्ये सागरच्या गोलंदाजीचं विघटन खूपच सुंदर राहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट अर्जित केली, त्यानंतर एक सिंगल खर्च केली, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती देखील विकेट. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करत असताना सागरने 2 गडी गारद केलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललेलं आहे, थोडंसं दडपण आणलेलं आहे बॅटिंग लाईनअपवर आणि धावसंख्येला तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल आणि स्थितप्रज्ञ केलेला आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवाला मिळतं. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघ प्रथमतः क्षेत्र रक्षण करतोय. तुषार गरत यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि सद्यस्थितीमध्ये अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. प्रॉपर किफायतशीर गोलंदाजी केली जाते. हा क्विकर वन होता, स्टॉक बॉल होता, गतीमध्ये प्रचंड परिवर्तन केलं होतं सागर या गोलंदाजाने. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या आहे 13 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या, 10 धावा आपण पाहिल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत सागर यांनी. प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी दडपणाची स्थिती निर्माण केलेली आहे. तुमच्याकडे आता केवळ 2च षटक आहेत. बघा, तुम्ही शॉर्ट टर्म क्रिकेट जेव्हा खेळता तेव्हा प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग भूमिका ही आवश्यक असते. जर चांगले चेंडू रिलीज केले जात असतील तर सिंगल डबलला महत्त्व देणं ही काळाची गरज असते. जर तुम्ही डॉट चेंडू फेस केले तर त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. आणि या 12 चेंडूंचा विचार जर आपण केला तर या 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 चेंडू असे आहेत जे पूर्णपणे निर्धाव आलेले आहेत आणि समवेत गारद झालेले 3 विकेट्स. म्हणजे 7 चेंडूंवर एकही धाव, नो सिंगल नो डबल आणि त्या कारणास्तव धाव फलकाला पूर्णपणे स्थित्यंतराची अवस्था निर्माण करून दिलेल्या आहे. षटक क्रमांक 3 ची होते सुरुवात. कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. चेंडूला गॅदर तर केलं होतं, फेकी हवी तशी झाली नाही, डिरेक्ट थ्रूची अभिलाषा होती. चेंडू कॅरी करत असताना गोलंदाज देखील थोडेसे चाचपडले गेले. वैभवच्या माध्यमातून हलकसं गचाळलेलं ते क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी फलंदाजांनी मात्र 1 धाव पळून परिपूर्ण केलेले आहे. यावेळेस डीप फाईन लेगची निवड केली. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय. लॉंग स्टॉप आणि डीप फाईन लेगच्या सेंटरवरून चेंडू सीमा रेषा पलीकडे. पंच महेंद्र भोईर यांचा इशारा. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी चौकार 4 धावा आवश्यक आहे. चौकार आवश्यक आहेत कारण मागील षटकामध्ये धावा अजिबातच दिल्या नाही सागर या गोलंदाजाने. हा फटका तर फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं. झेल परिपूर्ण केला जातोय. मागील 1.5 ते 2 षटकांपासून धावा येणं मात्र थांबलेलं आहे. आई माऊली नंदाडे संघाकरिता कोणत्या तरी एका फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. ना कद बडा ना पद बडा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. सध्या 18 धावा फलकावर आहेत. या 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती धावा केल्या यापेक्षा तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जाऊन धावा केल्या या गोष्टीचं महत्त्व मोठं आहे. सहाव्या क्रमांकावरती ओमकार आलेले आहेत. आज संघासाठी हिरो बनण्याची संधी ओमकारकडे आहे. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला आहे. सुंदर स्वरूपाचं हे क्षेत्ररक्षण आणि तितकंच छान कलेक्शन केलेलं आहे तुषार गरत टुका यांच्या माध्यमातून. 2 धावा त्या ठिकाणी पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. संथ आणि शांत क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. फुल टॉस दिलाय.
कॉफेच्या दिशेने सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, बहारदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. यश डीजे. क्षेत्ररक्षण आपण अनुभवलं आयुष वैते यांच्या माध्यमातून. खूप चांगला झेल परिपूर्ण करण्यात आला. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावण्यात आलेले आहे. फलकावरती आतापर्यंत 20 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा फिनिश होतोय. वैभव षटकातील शेवटचा बॉल घेऊन. संजय आलेले आहेत 7व्या क्रमांकावरती. निम्मा संघ गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे या संघाने चांगली गोलंदाजी होता. शॉर्ट ऑफ लेंथ वरील बॉल होता, व्यवस्थित नाही कनेक्ट करू शकलं बॅटर. तत्पूर्वी आणखीन एक सिंगल येतं. ऑफिशियली 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडे संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवरती 21 या धाव संख्येवर. दर्जेदार गोलंदाजी बघा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि तिसऱ्या षटकाचा विचार जर आपण केला तर 8 धावा. अशा पद्धतीने धावसंख्येचा ग्राफ तो थोडासा खाली ठेवलेला आहे गोलंदाजांनी. अत्यंत किफायतशीर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण करून दाखवलेलं आहे भारतीय संघासाठी. आपण पाहिलं असेल ना, भूतो न भविष्यली. आताच्या काळामध्ये चेन्नई आणि तत्कालीन मद्रासच्या मैदानामध्ये खेळत असताना बापू नाडकर्णीसारखा एक गोलंदाज आपण पाहिला होता. त्याने 21.5 षटके 131 चेंडू लागोपाठ निर्धाव फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करून ठेवलेला आहे जागतिक क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. आयुष वैती पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत. अप्रतिम झेल परिपूर्ण करतायत. 6वा झटका लागलेला आहे. आई माऊली नंदाडे संघाची पडझड आहे, दयनीय अवस्था आहे. एकामागोमाग एक विकेटची तारांबळ आपल्याला पाहायला मिळते. तू चल मैं आया, आया राम गया राम चं दृश्य आपण अनुभवू शकतायत. आतापर्यंत बॅक टू दी पॅव्हेलियन 6 गडी परतलेल्या आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आयुष वैती करतात आपल्या संघासाठी. तुषार घरत यांच्या षटकाची सुरुवात विकेटच्या सहाय्याने झालेली आहे. नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर संकेत यांना आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने नंदाडे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. ॲज अ बॉलर खूप चांगलं सुयश त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि फलंदाजीमध्ये देखील ती चुणूक दाखवण्याकरिता सक्रिय आहेत. 2 धावा जोडतात आपल्या संघाकरिता. चौकार षटकारांना पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे. या संपूर्ण सत्राचा विचार जर आपण केला, पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 1ही चौकार नाही, तिसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आणि चौथ्या षटकाची सुरुवात देखील इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूंच्या या थरार नाट्यामध्ये, 24 चेंडूंच्या महानाट्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघाच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे आई माऊली नंदाडे संघाला. चांगला चेंडू आहे, प्रॉपर गुडलँड स्पॉटवरती रिलीज करण्यात आला. जास्त गती नाही आहे. शॉर्ट रनअपच्या माध्यमातून फिरकीपटूची भूमिका अदा करत असताना तुषार घरत यांना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा देखील फटका फसलेला आहे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, परंतु अगदी वॅकंट एरियामध्ये निर्जन स्थळी जाऊन आदळला आणि तत्पूर्वी दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून एकच धाव कंप्लीट केली जाते. 26 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक नरमाताचा वापर करण्यास मजबूर केलं, कारण चेंडू पडल्यानंतर भरपूर राईज झाला. अनएक्सपेक्टेड फ्लाईट मिळाली आणि त्या कारणास्तव चेंडूला सन्मान देण्यामध्ये मात्र पूर्णतः मजबूर केलं फलंदाजाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना आई माऊली नंदाडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलकावरती 27 या अंकावर. विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 28 धावांचं लक्ष कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर होणाऱ्या
सामन्याकरिता आपण थोड्याच वेळामध्ये उद्घोषणा करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात डिस्क जॉकीच्या माध्यमातून एक सुश्राव्य संगीत आणि येऊयात पुढील सत्राकडे. विरोधात कोण खेळणार रॉड्स टाका. धन्यवाद. चला, झांझरोळी टीमच्या विरोधामध्ये नक्की कोणता संघ खेळणार याकरिता आपण भाग्यपत्रक खुले करणार आहोत. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं होतं झांझरोळी केळवार रोड या संघाचं. नचिकेत सुतारने 43 धावांची इनिंग साकारली. त्यानंतर मात्र भाग्यपत्रकामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांना 7 मिळाले आणि त्या दृष्टिक्षेपातून आता नक्की झांझरोळी केळवार रोड संघाच्या विपक्षामध्ये कोणता संघ खेळणार या सामन्यातील विजेता की मग नागदाई देवी साखरे या यक्ष प्रश्नाचं उत्तर आपण सध्या शोधतोय. चला, प्रतिनिधी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स जवळ एका बाजूने नागदाई देवी साखरे, त्यानंतर चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघांमधील एक एक प्रतिनिधी आपण उपस्थित राहावं. झांझरोळी केळवार रोड या संघाच्या विपक्षामध्ये नक्की कोणता संघ खेळणार याकरिता 2 चिठ्ठ्या हवेमध्ये. स्विंग केला जातील आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की नक्की त्या यक्ष प्रश्नाचं उत्तर काय आहे. खूप चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. खास करून नागदाई देवी साखरे एक थरारक विजयश्री प्राप्त करून आलेले आहेत. त्यानंतर आपण झांझरोळी संघाला पाहिलंय, त्यांची देखील कामगिरी दर्जेदार. सुरू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघ एक एक विजयश्री ओढून आलेले आहेत. 28 धावांचं टार्गेट सध्या समोर आहे. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघाच्या माध्यमातून आघाडीचे 2 फलंदाज. एका बाजूने तुषार गरड टुकाला आपण पाहतोय, त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता आयुष वैती. कॉंग्रॅच्युलेशन्स नागदाई देवी साखरे या संघाला बाय मिळालेले आहे. यानंतर होणारा सामना विजेता संघ विपक्ष झांझरोळी केळवार रोड. एकच जल्लोष आहे सध्या साखरे संघाच्या समर्थनामध्ये. मुख्य क्रीडांगणावरती चांगली सुरुवात, अगदी चित परिचित टिपिकल तुषार गरड टुका स्टाईल मध्ये या सेशनला सुरुवात केलंय. पहिल्या चेंडूवरती एक जोरकस फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. उपयुक्त आणि महत्वपूर्ण स्वरूपातील हा चौकार. तुषार गरड खूप मोठं नाव आहे. पालघर जिल्हा क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तुषार गरड हे नाव आदर्शाने घेतलं जाईल. काय जबरदस्त फटका आहे, प्रॉपर इनसाइड आउट. बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले, ते तुम्हाला क्लास बघायला मिळेल. उगाच कोणत्याही खेळाडूचं नाव मोठं होत नसतो, त्या खेळाडूकडे फलंदाजीचा दर्जा तुम्ही बघा. ऑफ स्टंप वरती स्टान्स आहे, त्यानंतर फुल फेस ऑफ द बॅट, हलकसा बॅटला टिल्ट केलेला आहे आणि त्यानंतर बॉटम हँड. इन कलाइयों में बहुत बड़ी कला है. नाम तुषार गरड. काय फटका होता. क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारे फटके. येथे सरते शेवटी काउफ फेज मध्ये सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. बघा, जास्त मोठ्या पद्धतीने अगदी जोरकस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न नव्हता, तर केवळ टायमिंग सहित खेळण्याचं त्या ठिकाणी टेम्पटेशन बघायला मिळालं दोन्ही फटक्यांवर. बघा, केवळ टायमिंग साधलं गेलंय, कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर नाहीये. एलिव्हेशन भरपूर होतं परंतु डिस्टन्स कव्हर नाही करू शकला चेंडू आणि काउफ फेज मध्ये एक चांगला झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. पहिला झटका लागलेला आहे कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळ या संघाला. फलकावरती धावांची टोटल आहे. एक्युरेट आपण पाहतोय. आठ या अंकावर चांगलं गुणवत्तापूर्ण क्रिकेट. पहिल्या सत्रामध्ये तुलनेने धावा कमी झालेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष समोर आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूंवरती 2 चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलंय. साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या आधीच्या सामन्यामध्ये बहारदार प्रदर्शन केलं होतं. सामना वीर ठरला होता. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर
एक अष्टपैलू खेळाडू या भूमिकेमधून साहिलचं प्रदर्शन आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमध्ये खूप सुंदर राहिलं होतं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेटच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम सिक्सर, 6 धावा. काय फटका खेळले. तिसऱ्या क्रमांकावरती आले सागर आणि आल्यानंतर पहिल्या चेंडूवर बघा पावलांचा खूप चांगला वापर आहे. ज्या फलंदाजाचं फुटवर्क चांगलं असतं तो चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचतो. सागरने ते दाखवून दिलं. मिडल स्टंपवरती स्टान्स घेतला होता, त्यानंतर हलकेश नॉर्मल अगदी 5 ते 6 इंच शफल झालं. चेंडूच्या अगदी रेंज पर्यंत पोहोचलंय. चेंडूच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. सॉलिड स्ट्रोक सिलेक्शन, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावर. सागरच्या बॅटमधून खूप चांगला फटका होता. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरमध्ये अत्यंत खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. सागरच्या बॅटमधून आलेला आहे चौकार आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने विजयाचा मार्ग मात्र खुला केला जातोय. तब्बल 18 धावा सजलेल्या आहेत. इथून अवघ्या 10 धावांचं टार्गेट समोर आहे. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर जवळपास 19 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. एकतर्फी हा सामना बनलेला आहे. अत्यंत विस्फोटक आणि आक्रमक पवित्रा धारण करून सागर फलंदाजी करतायत. 2 चेंडूंमध्ये 500च्या स्ट्राईक रेटने 10 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर सागर फलंदाजी करतोय. वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. वाईडिश लॉंग ऑन परिकक्षेच्या वरून फ्लिक ऑफ द रेस्ट, मनगडातली जान. हेड पोझिशन स्ट्रेट, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. बघा पावलांचा किती सुंदर वापर. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क ज्या फलंदाजाचं चांगलं असतं तो फलंदाज नेहमी अव्वल ठरतो. पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. 3 चौकार, 2 षटकार. काय स्ट्राईक रेड आहे. सागर या फलंदाजाने 3 चेंडू फेस केलेला आणि 533.33च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार, 1 चौकार, वैयक्तिक 16 धावांची एक सुनामी खेळी सध्या तो मैदानामध्ये साकारतोय. विजयासाठी केवळ येथून 4 धावांचं टार्गेट समोर. एकतर्फी वन वे ट्रॅफिक या मॅच मध्ये आपण अनुभवू शकतात. खूप सुंदर प्रदर्शन कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे या संघाच्या माध्यमातून. आयुषच्या बॅटमधून सजवलेला फटका आहे. हा दुसरा जल परिपूर्ण करण्यात आलाय क्षेत्ररक्षक सुनीलच्या माध्यमातून. याआधी काऊ फेज मध्ये होते, त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये गेले. मोठा एरिया ते कव्हर अप करतायत आणि आपल्या जवळ आलेले दोन्हीही झेल सुनीलने परिपूर्ण देखील करून दाखवलेत. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. येऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. धन्यवाद. 24 धावा फलकावर सजलेल्या आहेत. गोलंदाज मिस्टर संकेत अत्यंत वेगवान स्वरूपातील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नंदाडे एक्सप्रेस म्हणून ओळख आहे संकेत या गोलंदाजाची आणि आपल्या लौकिकाप्रमाणेच गोलंदाजीचं पृथक्करण राहिलेलं आहे. 2 चेंडू त्याने रिलीज केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सामन्याला अक्षरशः गोलंदाजाचे धागे खुले करण्यात आले आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये सामना मात्र सील करून दाखवला. 99%. काय बॅटिंग केली सागर. कौतुकास्पद फलंदाजीचं पृथक्करण राहिलं. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये जुगलबंदीचा हलकासा अभाव होता आणि येथे जर आपण विचार केला तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन.
धन्यवाद. लेट टू लेट डिसिजन अपडेट. यष्ट्यांचा वेध घेत असताना खरं तर थोडासा उशीर केला क्षेत्ररक्षकाने आणि त्या कारणास्तव पंचांनी आपल्या निर्णयामध्ये फेरबदल केलेला आहे. यथावकाश आणि सरते शेवटी फलंदाजाला पुन्हा एकदा 22च्या खेळपट्टीमध्ये खेळण्याची मुभा देण्यात आली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे हलकंसं करेक्शन करण्यात आलं पंचांच्या माध्यमातून. 25 धावा सद्यस्थितीमध्ये परिपूर्ण झालेल्या आहेत. नंदाडे एक्सप्रेस मिस्टर संकेत च्या माध्यमातून हे षटक चांगलं हाताळलं गेलंय. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मग संकेतला पहिल्या षटकामध्ये का संधी देण्यात नाही आली. जर या मॅचमध्ये बनायचं होतं तर आपल्या संघातील प्रभावी गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आणणं गरजेचं होतं. पहिल्या मॅचचा विचार जर आपण केला तर प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते साहिल आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 24 धावा त्यांनी 6 चेंडूंमध्ये खर्च केल्या. हेच तर क्रिकेट आहे. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टेनिटी. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. सागरच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार करण्यात आलाय. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती आहे. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघ विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. लगेचच दोन्ही संघांचे संघनायक आपण यावं. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता एका बाजूने आपण पाहणार आहोत व्हेरी नेक्स्ट मॅचमध्ये झांझरोळी केळवा रोड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना